राज्यातील 108 रुग्णवाहिका वाहन चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारले होते। या पार्श्वभूमीवर चालकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते। दरम्यान सेवा पुरवठादार कंपनी चालकांसोबत चर्चेसाठी लेखी स्वरूप पत्र देण्यात आले होते। त्यामुळे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे। अनेक वर्षांपासून राज्यातील 108 रुग्णवाहिका चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सीटू संलग्न 108 रुग्णवाहिका चालक युनियनच्या वतीने राज्यभरात 1 जुलैपासून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती। त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील 50 रुग्णवाहिका चालकांनी 30 जून रोजी रात्री 12 वाजेनंतर सिस्टीममधून लॉकआउट केलाय। त्यामुळे रात्री 12 नंतर 108 रुग्णवाहिकांची चाके जागीच थांबली आहे। 108 रुग्णवाहिका चालकांनी नाशिक येथील नाशिक सिव्हिल हॉस्पिटल समोर येथे धडक देऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। यावेळी जवळपास 100 ते 106 आंदोलकांनी सहभाग नोंदविला। राज्यातील 108 रुग्णवाहिका चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चालकांनी 1 जुलै रोजी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं। दुपारी 3 वाजेच्या सुमारास सेवा पुरवठादार कंपनी चर्चेस तयार असल्याची माहिती मिळाली। त्याकरिता 4 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या वेळी मिळाली आहे। त्यामुळे रुग्णवाहिका चालक युनियनच्या वतीने सदर आंदोलन 4 जुलैपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले। सदर बैठकीत चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्रीनिवास भुगे, नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेरणार, गौरव चौधरी, राजेश परदेशी, गणेश खालकर, युवराज राजापुरे, पंकज जाधव, बापू शेवरे, चंदू शेवरे, योगेश देवरे, शैलेश निकम, नारायण जेजुरीकर, सुरेश बर्वे, 108 रुग्णवाहिका चालक युनियन यांनी माहिती दिली आहे। कंपनीला सांगत होतो की चर्चा करा। आपण आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिलं, आपण आयुक्तांना निवेदन दिलं, आपण बीबीजे कंपनीला निवेदन दिलं। आपले पदाधिकारी आरोग्य मंत्र्यांना प्रत्यक्षात भेटले। मी स्वतः 2 वेळेला त्यांना भेटलो। त्यांना त्यांच्याशी संपर्क केला। त्यांना सांगितलं की हे वाहन चालकांचे जे प्रश्न आहेत हे कायदेशीर गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये वेगळं काही ठरवायचं नाही, जे कायद्यात आहे ते तुम्हाला द्यायचं आहे। परंतु त्यांनी काही प्रतिसाद आपल्याला दिला नाही आणि त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये जी काही संघटना आपण उभी केली, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून संघटना उभी केली, त्या सर्व कार्यकर्त्याच्या रोज आपण ऑनलाईनवर मीटिंग घेत होतो आणि त्यानुसार मग आपण सरकारला असं सांगितलं की 30 जूनपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवा, नाहीतर 1 जुलैपासून आम्ही काम बंद आंदोलन करू। कालही मी तुमच्या अधिकाऱ्यांना, रवी देशपांडे जे तुमचे HR आहेत, काल मी त्यांच्याशी बोललो, तर आम्ही तुमची 11:15पर्यंत रात्री वाट बघेल, परंतु जर तुमच्याकडून प्रतिसाद नसेल तर काम बंद करू। परंतु मस्ती असते अधिकाऱ्यांना, त्यांना असं वाटतं ते राजे झालेले तर आपण प्रजा आहोत, त्यांना असं वाटतं की त्यांच्यापुढं कोणीच नाही आहे। परंतु त्यामुळे त्यांनी काही प्रतिसाद नाही दिला। रात्री 12 वाजता आपलं काम बंद आंदोलन सुरू झालं आणि मग थोडे झटके बसायला लागले। परिणाम असा झाला की सकाळपासून त्यांनी चर्चा सुरू केली, पाटोळ्यांची चर्चा केली, आपले नागेशची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत। त्यांना म्हटलं तोंडी बोलून कसं काय चालेल, तुम्ही लेखी पत्र द्या। कुठे नाशिक लोकशाही न्यूजसाठी युवराज राजापुरे, घोटी।